नमस्कार. 21 डिसेंबरला खोपोली नगरपालिकेची निवडणूक झाली. निवडणुकीत विजयी झाल्याचा गुलाल नगरसेविका मानसी काळोखे आणि माजी नगरसेवक मंगेश काळोखे यांच्या कपड्यांवरून उतरला नसेल. तोच निवडणुकीत विजयी झाल्यानंतर हळद कुंकू लावून औक्षण केलं गेलं होतं. मात्र ते कुंकू आज कपाळावरून पुसलं गेलं. हृदय हिरावून घेणारी घटना नुकताच खोपोलीत घडली. सामाजिक कार्यकर्ते मंगेश काळोखे यांची काल भल्या पहाटे हत्या करण्यात आली. राजकीय दुश्मनीतून ही हत्या झाली असावी अशी चर्चा या ठिकाणी रंगू लागली आहे. कडाक्याच्या थंडीमध्ये सकाळी लवकर उठून आपल्या मुलीसाठी शाळेत जाण्याची त्यांनी तयारी केली आणि गप्पा गोष्टी करत त्या छोट्या चिमुकलीला या ठिकाणी शाळेत सोडण्यात आलं. घरी येत असताना काळ्या रंगाच्या गाडीतून 4 ते 5 अज्ञात आले आणि काळोखे यांना रस्त्यात अडून क्रूरपणे हत्या केली. डोळ्याने पाहू शकत नाही अशी निर्गुण हत्या मंगेश काळोखे यांची या ठिकाणी करण्यात आली. जाणारे येणारे पादचारी जात होते पण कोणाची हिंमत पुढे येण्याची झाली नाही. या हत्येमागे रायगडचा आका सुनील तटकरे अशी टीका आमदार महेंद्र थोरवे यांनी या ठिकाणी नुकताच केली आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून हा प्रकार घडला असावा अशी शंका मंत्री भरत गोगावले यांनी या ठिकाणी व्यक्त केली. नक्की या हत्येत प्रमुख सूत्रधार कोण हे लवकरच उघड होणार असलं तरी सध्या राजकीय वातावरण आरोप प्रत्यारोपाने मात्र या ठिकाणी चांगलं तापलं आहे. वय कोणताही असो, प्रत्येकाचा हस्ताखेळता संसार असतो. एखाद्याचा संसार उद्ध्वस्त होईल असं कृत्य करू नये. एका मिनिटाच्या रागाने त्याचा अख्खा संसार आपण या ठिकाणी उद्ध्वस्त करतो. अरे, उद्ध्वस्त केलं गेलं. बाबा म्हणून जी हाक नेहमी त्यांच्या कानावर पडत होती ती हाक मात्र चिमुरडे कोणाला मारणार, त्या ताईची मुलांची काय अवस्था होईल. नेते कार्यकर्ते महिनाभर फेऱ्या मारतील पण मुलांच्या पोटा पाण्यासाठी तिला बाहेर पडावं लागेल. या घटनेचा तीव्र निषेध होताना दिसत असला तरी या घटनेचा वाल्मिक कराड कोण असा प्रश्न मात्र या ठिकाणी उपस्थित केला जात आहे.